चंद्रपूरचे ज्येष्ठ योग शिक्षक विजय चंदावार व रमेश ददगाल यांच्या कार्याविषयी एक मनोगत जाणून घेतले सुवर्ण भारत न्यूज चॅनलने। चंद्रपूर शहरातील ज्येष्ठ योग शिक्षक विजय चंदावार व रमेश ददगाल यांच्या कार्याविषयी सुवर्ण भारतच्या प्रतिनिधी सुनीता पुर्णे यांनी आज चंद्रपूर मुक्कामी नंदा बिहाडे यांच्या निवासस्थानी अशोक पुर्णे यांचे एक मनोगत जाणून घेतले। यावेळी विजय चंदावार, रमेश ददगाल, लक्ष्मण सोनुले, नंदा बिहाडे, प्रीती येलीचपुरवार, मीनाक्षी साहू, नीता बोरीकर, मोहिनी देवतळे, लता पेंदाम, शालिनी सुरवाडे, सुशीला आमटे, शालू सोनेकर, पूनम सहारे आदी उपस्थित होते। सुवर्ण भारतसाठी चंद्रपूरवरून सुनीता पुर्णे। नमस्कार अशोक सर, आज आपण इथे एका विशेष प्रसंगासाठी जमलेलो आहोत। आमचे ज्येष्ठ अतिथी यांचं मनोगत जाणून घ्यायचं आहे मला तुमच्याकडून। तर श्री विजयजी चंदावार सर यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? योग क्षेत्रामध्ये चंदावार सरांबद्दल जर मला काही म्हणायचं असेल तर एक शब्द मला असा आठवतो की महाभारतामध्ये एक असं पात्र आहे की महाभारतातलं ते पात्र जर आपण मॅनेज केलं तर महाभारत झिरो होतं, आणि ते म्हणजे पितामह भीष्म। तर कमीत कमी शब्दात जर अर्थपूर्ण मला सांगायचं असेल तर चंद्रपूर जिल्हा, समग्र चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योगाचं जे आगमन आणि त्याची सुरुवात आणि त्याची शिबिरं, सगळ्यांना प्रेम देणं, उत्साह देणं, एनर्जी देणं आणि विविध शिबिराच्या माध्यमातून लोकांचा उत्साह वाढवणं, हे सर्व समग्र काम विजयजी चंदावार यांनी केलेलं आहे। आणि म्हणून ते योगाचे माझ्या मताप्रमाणे पितामह आहे। आणि दुसरं कौतुक करण्यासारखी ही गोष्ट आहे की वयाचा 82वा जो व्यक्ती आहे तो रिजेक्टेड कोपऱ्यात बसलेला असतो, परिवाराला त्याची कधीही गरज नसते आणि तो तसाच जीवन जगतो आणि मरणाची वाट बघतो। पण चंदावार सर हे घरात न बसता आध्यात्मिक, सामाजिक देशासाठी क्रांतिकारक असतं हे जे कार्य आहे योगाचं, त्या योगाच्या कार्यातून त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो आणि हजारो लोकांना ऊर्जावान बनवलं आहे, तरुण बनवलेलं आहे, रोगमुक्त केलेला आहे, विक्रमुक्त। खरंच खूप छान आणि खूपच बरोबर आहे, अगदी व्यवस्थित। आता आपण दुसरे विशेष अतिथी आहेत श्री रमेशजी ददगाल सर यांच्याविषयी जाणून घेऊ। आता महाभारतातल्या या पात्रामध्ये जसं मी त्यांना पितामह भीष्म म्हटलं, तसंच एक दुसरं पात्र पण खूप सुंदर आणि महत्त्वाचं आहे, आणि ते म्हणजे महामंत्री, हस्तिनापूरचे पंतप्रधान, आणि ते म्हणजे महात्मा विदुर। तर मी त्यांना विदुराची ठिकाणी मानतो या क्षेत्रामध्ये। मुळात ते कुलगावचे आहे, त्यांचं वास्तविक चंद्रपूरमध्ये काही जास्त झालेलं नाही आहे। आता असं वाटते 4-5 वर्षापूर्वी त्या ठिकाणी आले आणि आज सुद्धा कुलगावशी ते जोडलेले आहे। परंतु रामाचं काम ज्या पद्धतीने हनुमान करतो तसं चंदावार सर एकटे काही करू शकणार नाही, संघ असणं खूप आवश्यक आहे, आणि त्याच्यात क्रांतिकारी लोक पण, कृतीशील लोक पण खूप आवश्यक आहे। तर त्यांनी योगाचा विडा उचलणारे म्हणजे आपले श्रीमान ददगालजी सर, आदरणीय, आमच्यासाठी आदर्श आहे। त्यांनाही वयाची 75 वर्ष झाली, पण ते खूप निरोगी आणि योगाला त्यांनी पूर्ण वाहून घेतलेलं आहे। वाहून घेतलं म्हणजे ते वेडे आहेत योगासाठी। ते सिंगापूरला जाऊ देत, का दुबईला जाऊ देत, का बसमध्ये चालू देत, का कुठे जा, त्यांचा ओम सुरू झाल्यावरती ते कोणालाही योगा केल्याशिवाय सोडत नाही। त्यांच्या पायाला चाका आहेत मॅडम, ते नुसतं फिरत असतात, त्यांची भ्रमंती सतत चालू असते। आणि चंदावार सरांना अशी खूप सुंदर, ददगाल सर आणि त्यांच्यासारखे अनेक अशी कृतीशील कार्यकर्ते स्वतःला वाहून घेतलेले, समर्पित असे मिळालेले आहेत। त्यामुळे दोघंही ज्याला कणा म्हणूया आपण, योग क्षेत्रामध्ये त्यांनी मोठं पाऊल उचललेलं आहे। त्यासाठी खूप सुवर्ण भारतसाठी चंद्रपूरहून सुनीता पुर्णे।